राज्यातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून स्वतःचा ढिंडोरा पिटणारी नवी मुंबई महानगरपालिकेला भिकेचे डोहाळे लागलेत का असा प्रश्न आता नवी मुंबईकर करतायत। आपण माझ्या मागे बघू शकता की नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणाऱ्या पाम बीच रोडवरती चक्क मध्यभागी म्हणजे प्रत्येक सिग्नलच्या मध्यभागी जाहिरात म्हणजे डिजिटल जाहिरातीच्या कमानी उभारण्यात आलेल्या अशा पद्धतीच्या कमानी उभारता येत नाहीयेत। याला पोलीस विभागाची परवानगी त्याचबरोबर MCZ ME ची परवानगी लागते। मात्र या दोन्ही विभागांच्या परवानगी मिळाल्या नसताना देखील हा टेंडर काढण्यात आला आणि टेंडर काढून या कमाने देखील उभारण्यात आलंय। एवढंच नव्हे तर या सिग्नल यंत्रणेच्या नावाखाली डिजिटल अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेच्या नावाखाली ह्या जाहिरातीचा हा जो काय डाव या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्याचबरोबर ठेकेदारांनी जो रचला होता त्यालाच आता विरोध केला गेलाय। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी काल विधानसभा भवनामध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडला आणि याला वाचा फोडली। यावरती अधिवेशनामध्ये त्यांना उत्तर देखील मिळाले। आज खुद्द आमदार मंदा म्हात्रे यांनी या कमानींची पाहणी करण्यासाठी ते आलेले आहेत। आपल्यासोबत आपण काय बोलू ताई, काय म्हणणार? सगळ्या श्रीमंत महानगरपालिका मात्र या महानगरपालिकेला भिकेचे डोळे लागलेत का असा आता प्रश्न नवी मुंबईकर करतायत। काय नक्की हा डाव आहे तुम्हाला वाटतं? तुम्ही प्रश्न मांडणार। आता जवळजवळ मला असं समजतंय की 65 कमानी उभ्या करणार। बरं, या कमानीवर छायाचित्र कोणाची लागतात? राजकीय लोकांची, सगळी मोफत। ते पालिकेला त्याचा काही फायदा नाही आहे, पण जो लावणार आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं पैसेच मिळणार। काल मी लक्षवेधी घेतली सभागृहामध्ये, माननीय मंत्री महोदय माधुरी मिसाळताईने उत्तर दिलं की 8 दिवसात सगळं काढलं जाणार। पोलिसांची परवानगी नाही। आता आपण बघा, हा आयमॅक्स आहे, त्याच्या बाजूला एक कमानी आहे, हे करावा गाववाले आहेत, हे सगळे विरोधात आहे। इथे रोज हे अपघात क्षेत्र आहे करावा, या अपघात क्षेत्रामध्ये लोक रोज खाडीत जाता येतात। ही कमानी पडली किंवा तो आयमॅक्स घेऊन पडला किंवा ते उद्या जे चलचित्र लावलं, येणारा जो ड्रायव्हर आहे तो ते बघून विचलित झाला, इथे रोज अपघात घडू शकतात। पण याची गरज काय या पालिकेला? एवढी भीक लागली का? कोणाची जाहिराती लावायच्या? आम्ही स्थानिक आमदार आहे, आम्हाला विश्वासात घेतलं का? विचारलं का? आम्ही सांगितलं असतं हा क्वीन नेकलेस आहे। आता बघा, इथे होल्डिंग आहे, तिथे होल्डिंग आहे, तिथे चारही बाजूला होल्डिंगच आहेत। अजून किती स्वतःचे फोटो मिरवायचे आहेत? काम करा ना, फोटो लावून कोण निवडून येतं का? हे सगळं काढला गेला पाहिजे। पालिका आयुक्त आज इथे नाही आहेत, पण मी त्यांच्याशी चर्चा केली आहे, माननीय आयुक्तांशी, पोलीस आयुक्तांशी केलंय। ते म्हणाले चुकीचं काम आम्ही होऊन देणार नाही। दोघांशी बोलल्यानंतर काल मी सभागृहात घेतलं आणि हे जोपर्यंत 8 दिवसात काढत नाही, आम्ही करावे गाववाले सगळे मिळून इथे आंदोलन करू। एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याला पोलीस परवानगी नाहीये, कारण रस्त्याच्या मध्यभागी अशा प्रमाणे जाहिरात लावता येत नाही, त्याला नियम आहेत आणि म्हणूनच पोलीस विभाग यांना परवानगी देत नाही। MCZ विभाग देखील परवानगी देत नाही। असं असताना ठेका काढला, कॉन्ट्रॅक्ट काढला, काम देखील सुरू केलं, बेकायदेशीरित्या उभारण्यात आलं, यांच्यावरती सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे। मी काल तेच सांगितलं की या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे। ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढलं, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्यावरही व्हायला पाहिजे। त्यांच्या मागे कोणाचे आशीर्वाद आहेत त्यांचा पण चौकशी झाली पाहिजे। 8 दिवसात नाही काढलं तर हा प्रश्न परत येणारच आहे। मी का आम्ही पाठीचा करावा गावचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। बघा किती हेवी आहे, किती खोल आतमध्ये, जरा खोदून बघा। जेव्हा ते काढतील तर बघा की कधी वाराने कशाने पावसाने पडली, केवढा मोठा अपघात होईल। आणि अपघात झाल्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर आवाज उठवायचा का? म्हणून काल लक्षवेधी घेतलेली। ठेकेदाराची तिजोरी भरण्यासाठी हा वाहनधारकांच्या जीवाशी खेळ आहे। वाहनधारकाच्या, पब्लिकच्या, ठेकेदार नाही, लोकप्रतिनिधी पण हो। तुम्ही ठेकेदारला धरता, ठेकेदार का असाच काढेल का? कोणाचा वरदस्त असल्याशिवाय काय? सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आपण म्हणतो की थेट भूमिका आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा ठेकेदारासाठीच नाही आहे, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी देखील हा सगळा प्रकार केला जातोय। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।